हा ती दगड बाजूला कर. वहिनी आले ना या साईडला का, मग मी पण करू लागतो. हाय का रे वहिनी? वहिनी तुम्हाला दिसले बर का? मला तर दिसलीच नाही. मला पण नाही दिसली. बघ ना किती मांदे आहे. हा ना, पूर्ण म्हणजे कवटीच भरले डायरेक्ट. डायरेक्ट भरलेले ना. एवढं मांदा नसतं का नाही? बघा कसलं भारी वातावरण आहे. आणि त्याच्या शेजारी नदीच्या कडेला एक नंबर असं आमचं खेकड्याचं कालवण शिजते. नमस्कार मित्रांनो, मी काळू गवले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना, आज आलो आपण खेकडीसाठी. काय सांगता येत नाही मित्रांनो. बघा बरोबर जण आशिका वहिनी सुद्धा आले आणि परे आणि ना खरं तर सगळं काय काय घेऊन आले रेसिपी वगैरे बनवायला. फक्त खेकडी भेटले बाय. चला खणून खेकडी पकडूयात आणि मस्तपैकी रेसिपी बनवूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग राबणे झाले बघ लोकांच्या इकडं. गेले ना चालता येत नाही आमच्या वहिनीला. पाठण दुखत आहे वहिनीची. अरे वहिनी थकली आमची. परी एवढे घेऊन आले तरी पण थकली म्हणते का पर. आज आहे ना वातावरण एकदम असं हे ढग येत आहेत मित्रांनो. आणि बघा इथं ठेवलं आता सामान या साईडला. चला आता खेकडी पकडूयात पहिला. बघू आज भेटत आहेत का. तर इकडे बघा यांचं चालू आहे रील बनवायचं काम. आणि आपण आता तयारी करूयात. माग इकडे बघ दिसत असेल एकदम क्लिअर पाणी, एकदम स्वच्छ, एकदम मस्त. त्याच्यामध्ये खेकडी पकडूयात. वहिनीच त्यांचं रीलचं काम चालू आहे. शूटिंग रीलची झालं असेल तर रील तुमचे रील स्टार झाले का नाही तुमचे? काय झालं आहेत का? उकीर पाहिजे उकीर. तर चला आता आहे ना पलीकडच्या साईडला जाऊन त्या साईडला तिकडे असं खेकडीची बिळ आहेत. बघू खोदून बघितल्याशिवाय कळणार नाही. तर वहिनी आमची झाली आजारी. त्याच्यामुळे वहिनीचं म्हणणं आहे की आज आज काय मी येत नाही पाण्यामध्ये ना. तिकडच्या साईडला जाऊयात. पण पाण्यातूनच यायला लागेल ना वहिनी असं. मग आता थोडंफार तर यावंच लागेल ना. तर हे बघा मित्रांनो असे उकीर काढलेले बघा. असे उकीर जिथं जिथं काढलेले असतील ना, काही ठिकाणी उकीर पण नसतात. हे बघा अशी बिळात ना खेकड्यांची ही खोदायच्यात आपल्याला. ह्या बिळांमधून आहे ना खेकडे असणार आता बघा. भरपूर बिळत मित्रांनो. हे बघा इकडं वर सुद्धा हे वाळलेलं बिळ आहे, पण याच्या खाली खेकडा असेल. इकडे आतमध्ये सुद्धा बिळं दिसत आहेत ना इकडं. तर खेकडे तर असणारच आता. 100% खेकडे दिसत आहेत मित्रांनो भरपूर. वहिनी ते यायला लागले ते या साईडला. ते खोल पाणी तिथं मध्ये आहे ना. अशी का इथं कुठंतरी वाळ आहे बघ या साईडने. या ना आता भिजणारच आहे बघ. या वातावरण लयच खराब झालंय रे का नाही. एकदम ऊन पूर्ण हे गेलं. अरे तिकडून पण खोल आहे वहिनी. तिकडून नाही तसंच आहे. तिकडून पण खोल आहे. हे बघ इथं खाण्याचं अशी काय बघ. हे बघ इथं बघ इथं उकीर काढलेलं आहे. आणि बघ इकडे खाली सुद्धा इथे ना इथं सुद्धा खेकडा असणार आहे. ही वरचीच खेकडी इथं असणार बरं का. हा ती दगड बाजूला कर. वहिनी आले ना या साईडला का, मग मी पण करू लागतो. असणार तिथं खेकडे का नाही ना. हां असणार आहे खेकडे. काय वहिनी होतंय इकडून ये ना असं कडे नाही या साईडला. आणि मग आता खोल म्हटल्यावर तिथं पाणी म्हटलं खोलच असणार ना. अशी का नाही खणायला सुद्धा सुरुवात केली. हा ना. निघली भरपूर उचक तिकडे मागे बिळे उकर का थोडा. मी एकच खेकड काढायचं काय
बघा आता. आणि मित्रांनो फायनली बघा एवढं खणलं किती लय खणलं त्याच्यानंतर आहे ना खेकड आले म्हणजे लागले हाताला लागले असे का काढायला. आणि हसायला लागले बरं तुझं सगळे आता. हा इज्जतीचा पंचनामा करू नको. असं काय गेलो काय केलं माहिती का आपण काय केलं माहिती का ते अख्खं डायरेक्ट 10 मोकळं केलं ना त्याच्यामुळे ते डायरेक्ट बाहेर आले. आता पकडता येणं झाले आशिकाला. अगे मी आहे ना मी सांगतो सोडायला. आशिका आली 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 बाहेर. आयुष्यपत बघा मित्रांनो कसली जवळ जसं निघाली. आता आता जाऊ नको देऊ आतमध्ये परत. जात नाही आता तुम्ही काढून दाखवा. आता बघा बर का तुला ना मी गपचूप हात घालायचं सांगायचं नाही तिला. सांगून हात नसतंय घालायचं. चावलं ना तुला बघ कुठे धरून मी. अशी खाली बसली ग त्याच्यामध्ये आणि आतमध्ये छोटं धान त्याच्यामुळे ती बरोबर त्याच्यात ते बसले. अरे आपल्याला बरोबर अंदाज आहे. मला नाही एकदम ट्राय करत काय तू पिलांची नाही आता कायची पिलं हे आता नसत ना मोठी ना. एका खेकडीसाठी एवढा वेळ लागलाय म्हटल्यावरती आता कालवानापुरत्या खेकडी होतपर्यंत मला वाटत आहे रात्र पडणार आहे आज आपल्याला. ये तिकडूनच अशी काय तिकडूनच हा ये ना या साईडने या साईडकडून 2-4 जे मोठे बिळ खाण्याचे अशी काय लय 2-4 भेटल्या तरी बस झाल्या. आता काय लय खेकडे एवढं भेटणार नाही. हे बघा इथं सुद्धा मित्रांनो चांगली बिळ आहेत बघा. या साईडला बघा तिथं चांगलं उकीर काढलेलं आहे इकडून त्या साईडला तिथं दिसते तिथं खणूयात. आता आहे ना इकडे एकदम खोल पाणी मित्रांनो या साईडला आलं बघा इकडं आणि इथंच चांगला एक मोठं बिळ दिसतंय ते खणूयात बघूयात तिथं भेटते का. हो दे चल. हा हा तुला आम्ही हरभऱ्याचं झाड चढितोय. तू खण बिंदास. लांब आहे आतमध्ये परत चाली ती माती नीट हे करा ना खाली. नाही चांगलं होतं एवढे ना खोल खांदलाय म्हणताय नाही नीट बघा. अरे घाम निघाला. चल नाही पण बराच वेळ झाला आता खेकड मिळाना झाली आपल्याला. एक ठिकाणी किती वेळ खणत होतो चांगला अर्धा तास पण काय खेकड मिळाली नाही आपल्याला. आताशी एकच खेकड मिळाली. आता बघा हे गेलं तिकडं ते दगडी खाली बघू आता तिकडं पाण्यामध्ये नाही का. असेल का असेल तर बघा बाबा नाही तर उगाच मेहनत व्हायला जायला लागली. किती मोठी आहे हलल का ती तरी. पाणी हलते रे अशी काय ती केवढी दगड आहे मला हालत सुद्धा नाही. येडी आहेस का तू. मी अशी वर करील अशी द्या द्या तिच्याकडे द्या. तिच्या खाली आहे बघ बघ पाणी आलं सुटलं दगडी वर करायची. आता पहिलवान झटलाय वर केली का नाही बाबो बाबो. अरे मला दिसेना हाय का नीट बरं चावल बरं बारीक आहे. बारीक काढू का आता पार बघा
एवढी मेहनत. पाय 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 इकडचा. इकडचं काय काढलेलं सर मोठी ही बारीक आहे रे. ही बारीक आहे जरा. पण हे ठीक आहे एवढी तरी नाही का. दगडी खाली असणारच. जाऊ दे अजून 2-3 सापडले. त्या दगडी खाली असणार. 2-3 सापडल्या तरी वाज झाले आपल्याला. त्या दगडी हा हलवाच तुम्ही. हलवा. अशी का मगाशी मी हलवली नव्हती का? एवढी मेहनत करायला लागते ना मित्रांनो एका एका खेकड्यासाठी की बस रे बस पार हालत झाली आमची पार त्या गोयनीच्या मोबाईल करून हालत झाली. एवढ्या येतं तर मित्रांनो सगळ्या दगडी आम्ही हलवल्या. फक्त 2 खेकडे भेटलेत. आता थोडं खालती जाऊया तिकडं. खाली बघू तिकडे जाऊन भेटत आहेत का. या साईडला इकडं असल्या तर अजून 2-3 जरी भेटल्या तरी होईल का गाणं. खेकडी पकडायला ना एवढी मेहनत नाही लागत पण आज एवढं दमलो की बस रे बस. हा ना आज लई दमलो 2 खेकडे पकडायसाठी. हा खाण्याचं म्हणलं जमणारच आणि हा ना. आपण असंच पकडतो ना उजेडून. वाघ आम्हालाच घाबरून जाईल. तेच ना वाघ बघितलाच नाही ना अजून तिने बघितलं नाही ना त्याच्यामुळं ते बोलत आहे लय. पटलंय बोलत आहे. चल चल ये. पकड मगाशी पकडता नाही आली एकतर मगाशी. अगं भिजून गेली पण आखी भिजून गेली. भिजून गेली आखी. आज आमचे झाले हालत. हाय का रे वहिनी तुम्हाला दिसले बर का. मला तर दिसलीच नाही. मला पण नाही दिसली. थोडं वर कर ना असं का ते. हा ही इकडची दगड उचल वहिनी ती दगड उचल. हा उचल ती दगड उचल. हा गरवू नको करू बरं का दिसणार नाही जास्त गरवू नको करू. हा ते हेर बारीक केवढीशी दगड दिसत होती. केवढी दगड ती. हा थांब थांब थांब. यार मला तर अजून नीट दिसली नाही कुठे. हा आता वहिनी हात घाल खालून बघ आता मोकळी झाली आखा. हा हा हात धर ती. हा ना मग कशी म्हणत होती अशी घाला ऐकलं हे बरं आहे दुसऱ्याला बरोबर. अरे बघ इकडे आली बघ बघ इकडे आली बघ इकडे आली. पकड धर धर धर. धरली नाही का ना आली हातात. धरली रे धरली. शिंगड तोडलं. ह्या इकडे इकडे इकडं ही बघ इकडं आली आहे. शिंगड तोडून पळाली रे. हे बघा हा ना शिंगड तोडलं रे. शिंगड धरलेलं ना असे का नाही त्याच्यामुळं का नाही ना. एक नंबर बघा मस्त चांगली मोठी भेटली मित्रांनो. हा एक नंबर. कसं वाटतं आणि हा काय काय म्हणणं तुला काय तुला एक खेकड पकडा सांगितली ती टाकून पळायला तून काय. तर मित्रांनो थकलोय आता सांगू शकत नाही किती ते. आणि फक्त आहे ना आता 4 वाजत आले असतील. फक्त किती अशी का 3 का 4 खेकडे भेटल्या का. फक्त 4 भेटल्या. फक्त आहे ना 4 खेकडे भेटल्या तर सकाळपासून. चला आता आहे ना जाऊ आणि मस्त वगैरे रेसिपी बनवू मित्रांनो. कारण की खेकडे तर काय जास्त भेटत नाही. पाणी एकदम कमी झालं ना त्याच्यामुळं मला वाटते असं खोल यायला गेले असणार आहेत खेकडे. आणि आता हा टाईम पण नाही. हा ना हे पिशवी बघा केवढी आणली होती वहिनीने खेकडींसाठी. तर जाऊ चला आता मस्तपैकी रेसिपी बनवूया जाऊन. पळतील बघ कशा आता त्या. येते नाही बाहेर ते होत ना नाही होत ना. आले 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 बघा काय का 2 आल्या. शिंगडे हा चलिये बाहेर बघ चलिये बाहेर. ऐकत ना तुझं 4 आता एकदम मस्त जायच्या बघा 4 खेकडी भेटल्या. गोल गोल गमते ना. तू काढून दे ना. पिशवी आणली पर्यंत. अगं अगं सोडू नको पळतील खाली. घे असे घे मोडू पटापट चल.
हा ना, एक नंबर. 4च भेटल्या पण एक नंबर भेटल्या. चला मित्रांनो, आता ना खेकडी साफ करून घेऊयात आणि थोडं सावलीला जाऊ कुठंतरी, असं या साईडला मागं वगैरे ते झाडांखाली बघूयात कुठंतरी, असं थोडं सावलीला. अजून थोडासा ऊन आहे त्याच्यामुळं थोडं सावली बघू आणि तिथं मस्तपैकी रेसिपी बनवूयात. ते तुटला ना शिंगडा तो. असे काय लागले एक खेकडी साफ करायला बघा. ए बरोबर बाजलो सर, खेकडी होते का तू पण? बघ ना किती मांदे आहे. हा ना, पूर्ण म्हणजे कवटीच भरले डायरेक्ट. डायरेक्ट भरलेले ना. एवढा मांदा नसतोय का नाही? एकच नंबर बघा, हे बघा कसलं एक नंबर भरले. हा ना, हे बघा एवढं झालं आपलं ताट बरं झालं. तर सगळं स्वयंपाकाचं सामान घेऊन आता असे घंटे आले बघा. आणि ना इथं मस्त सावली मित्रांनो बघा या साईडला आणि एकदम नदीच्या जवळ. तर इथं बसूयात, एकदम भारी वातावरण झालंय बघा, एक नंबर. जाऊ बाय सोबत जायचं, जाऊ बाय सोबत. घे चल दगडी मी आणतो थांबा ना. ए बाबा ते दूध आणलंय चांगलं, त्यामध्ये काय नको करू तू. एकदम भारी लोकेशन आहे मित्रांनो, एकदम मस्त. आता इथं स्वयंपाक करूयात मस्तपैकी, खेकड्याचं कालवण बनवूयात. मसाला आणलाय आणि पक्का बनवून आणि खिकडी सापडल्या 4च, पण तरी पण हा भरलेल्या आहेत, एकदम भारी भरलेल्या आहेत. तर मस्त कालवण होईल मित्रांनो, एक नंबर असं कालवण बनवूया. चला आता सगळी तयारी झाली बघा, चूल पण केली एकदम मस्त नदीच्या कडेला आणि आपल्या खेकडीसुद्धा साफ करून घेतल्या सगळ्या. आणि आता अशी का लागले स्वयंपाक करायला. भेटलं का? चला कढई सुद्धा तापली आता आणि तेल टाकून घेते अशी का त्याच्यामध्ये. अगं ती अगं साडी जळल अशी का तिकडे तुझ्या पायापाशी ये सुटले पारते. हा उलटी फिरली रे. हा ना, मिरच्या टाकल्यात आतमध्ये. हा आणि त्याच्यामध्ये हे टाकते अख्खी लसूण टाकले मित्रांनो, पूर्ण बघा अख्खी लसूण टाकले त्याच्यामध्ये. ते जोराची हवा सुटली ना किंवा श्रीवास पार एकदम हे व्हायला बाजूला पण येडे जवळ नको बसू पण ते आणि उलटी करेल ते अंग होते. आणि कांदा खोबरा आणि कोथिंबीरचं वाटण करून आणले आणि ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे बघा. बरोबर बाजूला सर पण उडं लांगो. हे बघा मस्त काळा मसाला बनवून आणला मित्रांनो, तो टाकलाय त्याच्यामध्ये. एक नंबर बघा. तळून घेऊयात चांगला आणि त्याच्यामध्ये बाकीचे मसाले जे आणलेत आपण ते पण टाकूयात. मस्त मसाला तळून घेतलाय आणि त्याच्यामध्ये ना आता मसाले टाकूयात. एक नंबर बघा. हवा जशी जशी फिरत आहे तशी अशी काही इकडून इकडे बसत आहे. इकडून हा ना, इकडून तिकडे फिरते, तिकडून इकडे फिरते. हा कांदा लसूण मसाले, लाल तिखट, अयो माझ्या डोळे वाला असं माहिती का ना, कसली हवा आली ती एकदम. गरम मसाला. तर सगळे मसाले बघा मित्रांनो टाकून घेतलेत. शेवटी चिकन मसाला टाकला, ते जे वाटण होतं त्याच्यामध्ये आणि ते आता थोडंसं मिक्स करून घेते. तर मस्तपैकी बघा कालवण होते आणि घरून मसाला बनवून आणला ना की एक नंबर कालवण होते. तर चला आता खेकडी टाकून घेऊयात. थोडासा मसाला लाल झाला की लगेच खेकडी टाकूया. आता खेकडी टाकून घेते अशी का, एक नंबर बघा. खेकडी टाकून घेतलं का तर खेकड्यांचं कालवण एक नंबर असं खेकड्याचं कालवण बनलं बघा. जास्त कालवण नको कर बरं का ना, थोडंसंच कर, सुकं सुकंच बनव. एक नंबर दिसतंय बघा. हा चांगलं मिक्स करून घे. बघा कसलं भारी वातावरण आहे आणि त्याच्या शेजारी नदीच्या कडेला एक नंबर असं आमचं खेकड्याचं कालवण शिजते जबरदस्त. तर एवढा खेकडी पकडायला मित्रांनो दमलो होतो, पण
आता जरा रिलॅक्स झालो मस्त म्हणजे सावलेलं आल्यावरती काहीच वाटलं नाही. आणि आता फायनली खेकडीचं कालवण शिजायला टाकलं आहे. तर थोडा वेळ शिजून देऊयात, एक 15-20 मिनटं, आणि मस्त जेवायला घेऊयात. आणि भाकरीसुद्धा बनवायच्या आता आपल्याला ना, भाकरीसुद्धा इथंच बनवायच्या आता. तर कालवण शिजून झाला ना की नंतर भाकरी बनवणार आहे, म्हणजे थोडा आहार पडेल आणि त्याच्यावरती भाकरी एकदम मस्त चुलीवरती भाजता येतील आपल्याला. झालं? अरे एक नंबर बघा, एक नंबर मित्रांनो. खेकड्याचं कालवण झालेलं आहे आपलं मस्त बघा. फार सुकं झालं, पाणी टाकलेलं आपण थोडं त्याच्यामध्ये, आणि शिजायला पुरतं. तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि मस्त बघा रेडी झालेलं आहे कालवण आपलं. हे बघा खेकडीची भाजी तर आपली झालेली आहे. आता भाकरी करून घेऊ. एक नंबर झालं का ना? मस्त सुक्कं होणार आहे बघा. मस्त सुकं झालं. तर हे बनवून झालं बघा, कालवण उतरून ठेवले. आणि आता वहिनी लागले भाकरी बनवायला, चुलीवरच्या भाकरी. वहिनी काय होतं, दूर लागतंय काय? बघ तिकडे दुसरी चूल तयार झाली. परीची चूल झाली तयार इकडं. ते बघ तो बीप ठेवलाय. काय शिजवते बरू? तो बघा केवढं ठेवलं. तेच ना. हटकून करीत होता ना. आज इकडं बघ, आज चला भाकरी सुद्धा झाल्या मित्रांनो. एकच भाकर राहिली आता. तेवढी भाकर झाली की मग आहे ना जेवायला बसूयात. मस्त खेकड्याचं कालवण आणि याच्या बाजरीच्या भाकरी खायच्यात आज. तर चला जेवायला घेतलं मित्रांनो. बघा भाकरी आणि मस्त खेकड्याचं कालवण. तर चला जेवण करून घेऊयात. ए वहिनी उठ ना, चल. वहिनी काय मोबाईलमधून डोकं बाहेर काढत नाही अजून सुद्धा. का बरं? चिकन म्हणजे मला एक पीस पाहिजे. हा चिकन आहे तिला चिकन आवडत आहे ना त्याच्यामुळं. तर चला बघा किती दिले खेकडे वाढून मला. आता मस्त जेवण करूयात. तर बघू शकताय, बघूनच तोंडाला पाणी आलंय. तर मस्त झालंय ना सुक्क सुक्क. झालं रे. आपण तोंडाला पाणी आलंय. बाई मी नाही ग खात खेकडी. बनवलं नव्हतं कसली भरलेली बघा एक नंबर. खाऊ दे तर खरी, थांब इकडे आधी. एक नंबर. मस्त झालंय ना. मस्त झालंय रे. किती मोठा शिंगडे रे हा. ती मोठी पहिली खेकड लागली होती ती. बघ ना कसलं भरलेलं विनोद. अरे हे टायमाला भरलेले खेकडे असतात का? ए कसली भरलेली बघा ना. हे असं मांदा काढायचा, मसाला लावून खायचा. मसाल्यामध्ये बघ. तर चला फायनली मित्रांनो जेवण वगैरे झालंय सगळं बघा. सामान आपलं पिशवीमध्ये भरलंय. चला आता जाऊयात घरी आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.